about the significant figures. In every measurement, there are some digit. कोणत्याही मेजरमेंट मध्ये काही डिजिट हे फिक्स्ड असतात आणि काही डिजिट हे सतत बदलत राहतात किंवा फिक्स नसतात. तर त्या डिजिटला फिक्स्ड आणि ज्याला आपण सर्टन डिजिट म्हणले आणि काही अनसर्टन म्हणजे फिक्स नसतात. अशा फिक्स्ड आणि सर्टन आणि अनसर्टन डिजिटला आपण काय म्हणले सिग्निफिकंट फिगर्स. मी काल तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं होतं. आपण एका स्केलच्या साहाय्याने जिचा डिस्काउंट आहे 0.1 सेंटीमीटर एक लेंथ मेजर केली आणि ती लेंथ आपण 3 वेळेस मेजर केली. 5.4 सेंटीमीटर, सॉरी 15.4 सेंटीमीटर, 15.4 सेंटीमीटर, 15.5 सेंटीमीटर and 15. Okay, yeah, yes, it is the measurement which we have done. Example आहे book मध्ये. आणि याची आपण मीन व्हॅल्यू काढली, लेंथ मीन लेंथ which is 15.43. So in every measurement, the first two digits are fixed. पहिले जे दोन डिजिट आहेत ते फिक्स्ड आहेत, but the next digits are not fixed. जे फिक्स नाहीयेत, सर्टन नाहीयेत, सतत बदललेत. पहिल्या दोन रीडिंग मध्ये हा डिजिट 4 आहे, तिसऱ्या रीडिंग मध्ये हा 5 आहे, चौथ्या मध्ये हा 4 3 म्हणजे 4 आणि 5 च्या मधामध्ये आहे. ओके, तर यांना आपण अनसर्टन डिजिट म्हणू आणि हे जे आहे 1 and 5 आर सर्टन डिजिट. तर हे फिक्स्ड आहे. तर प्रत्येक रीडिंग मध्ये प्रत्येक मेजरमेंट मध्ये काही डिजिट फिक्स्ड असतात आणि काही डिजिट सतत बदलत राहतात, काही डिजिट सर्टन असतात आणि काही डिजिट अनसर्टन असतात. तर त्या सर्टन आणि अनसर्टन डिजिटलाच काय म्हणलेले सिग्निफिकंट फिगर्स. So every measurement contains some certain and uncertain digits which are called significant figures. प्रत्येक मेजरमेंट मध्ये काही सर्टन आणि काही अनसर्टन डिजिट असतात, त्यांनाच काय म्हणलेले सिग्निफिकंट फिगर्स. So there are some rules to determine the significant figures in a given number. दिलेल्या नंबर मध्ये दिलेल्या व्हॅल्यू किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते शोधण्यासाठी हे काढण्यासाठी आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात. तर ते रूल्स आपण काल डिस्कस करत होतो. काल काही रूल्स आपण डिस्कस केले, मी एकदा रिपीट करतो. फर्स्ट रूल काय, पहिला रूल, all the non-zero digits, all the non-zero digits, जे काही एखाद्या मेजरमेंट मध्ये नॉन झिरो डिजिट्स आहेत म्हणजे झिरोच्या व्यतिरिक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 आर सिग्निफिकंट. हे काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. ओके, समजा एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादी रीडिंग आहे 1.0.123405. तो हा डिजिट हा डिजिट हा डिजिट आणि हा डिजिट हे सर्व नॉन झिरो डिजिट, म्हणून हे सर्व काय असतील, सिग्निफिकंट फिगर्स असतील. ओके, आपण लिहू शकतो इथं 1, 2, 3, 5 आर सिग्निफिकंट. ओके, नेक्स्ट रूल आपण जो डिस्कस केला होता काल तो असा होता की all the zeros between two non-zero digit, दोन non-zero digitच्या मधामधले zeros, all the zeros between two non-zero digits are significant. हे काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. हेच एक्झाम्पल घेऊ आपण वरचं 0.12305. सो दिस झिरो इज इन बिटवीन 3 and 5. हे दोन्ही नॉन झिरो डिजिट आहेत. नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये जो तो काय असतो, सिग्निफिकंट असतो. इथे आणखी एक पॉइंट काय जोडता येईल, नो मॅटर
वेअर इज डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट कुठे आहे हे लक्षात न घेता जर तो 0 दोन नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये असेल तर तो सिग्निफिकंट फिगर असेल. तर इथं काय लिहिता येईल मग आपल्याला, द 0 बिटवीन 3 and 5, 3 आणि 5 च्या मधामध्ये जो 0 आहे इज सिग्निफिकंट. सो 0 बिटवीन 3 and 5 is significant. ठीक आहे. तर जे 0 दोन नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये असतात ते सिग्निफिकंट फिगर्स असतात. हा 0 सिग्निफिकंट फिगर असतो. आता नेक्स्ट रूल आहे, इफ नंबर इज लेस दॅन 1, एक पेक्षा लहान एखादा नंबर आहे 0 पॉइंट असा समजा. इफ गिवन नंबर किंवा गिवन मेजरमेंट इज लेस दॅन 1, the zeros on the zeros कुणीकडे zeros on right of the decimal point, right of decimal point and left of the first non-zero digit. फर्स्ट नॉन-झिरो डिजिट डेसिमल पॉइंटच्या राईट कडे आणि फर्स्ट नॉन-झिरो डिजिटच्या लेफ्ट कडे जे झिरोज असतात आर नॉट सिग्निफिकंट. हे सिग्निफिकंट नसतात. एक्झाम्पल घेऊ आपण यासाठी. तर 0 पॉइंट, आता हा 0 आहे म्हणजे हा नंबर 1 पेक्षा लहान. 0 पॉइंट लिहितो तर नंबर हा कसा आहे 1 पेक्षा लहान. इफ नंबर इज लेस दॅन 1, 0.002562, तर हा डेसिमल पॉइंट आहे. बरोबर आहे, हा डेसिमल पॉइंट. ओके. आणि हा फर्स्ट नॉन झिरो डिजिट, फर्स्ट नॉन झिरो डिजिट 2. या डेसिमल पॉइंटच्या राईट कडे उजव्या हाताला आणि हा जो फर्स्ट नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या डाव्या हाताला. फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या लेफ्टला आणि डेसिमल पॉइंटच्या राईटला जे 0 आहेत, हे जे 0 आहेत हे सिग्निफिकंट फिगर्स नसतात. हे सिग्निफिकंट फिगर्स नसतात. हा रूल लक्षात आलाय का? पहिले 2 रूल आपण घेतले होते कालच. क्लिअर नाही का? ठीक, चला लक्ष द्या. हा जो नंबर आहे तो 1 पेक्षा लहान आहे. तर 0 पॉइंट घेतले आपण म्हणजे नंबर 1 पेक्षा लहान आहे. आणि जर नंबर 1 पेक्षा लहान असेल तर डेसिमल पॉइंटच्या राईट कडे, डेसिमल पॉइंटच्या राईट कडे आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट म्हणजे इथं फर्स्ट नॉन झिरो डिजिट कोण आहे 2, त्याच्या लेफ्ट कडे जे झिरोज आहेत, हे 2 झिरोज आहेत, अंडरलाईन झिरोज, हे सिग्निफिकंट फिगर्स नसतात. ओके, समजले प्रूफ? आणखी एक उदाहरण म्हटल्यास 0.02056, तर हा नंबर पण कसा आहे जो 1 पेक्षा लहान आहे. तर याच्या डेसिमल पॉइंटच्या राईट कडे, याच्या राईट कडे एक 0 आणि हा फर्स्ट नॉन झिरो डिजिट 2 त्याच्या लेफ्ट कडे एक 0 आहे, तर तो सिग्निफिकंट फिगर नसतो. मग हा 2 नॉन झिरो डिजिट आहे, 5 नॉन झिरो डिजिट आहे, 6 नॉन झिरो डिजिट आहे आणि हा जो 0 आहे तो नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये आहे. म्हणून हे चारीला चारी हे काय सिग्निफिकंट फिगर आहे, पण हा 0 सिग्निफिकंट फिगर नाही. ठीक आहे. तिसरा रूल काय सांगतोय, दो इफ नंबर इज लेस दॅन 1, जर एखादा नंबर 1 पेक्षा लहान असेल तर zeros on right of the decimal point
डेसिमल पॉइंटच्या उजव्या हाताला जे 0 असतो आणि पहिल्या नॉन झिरो डिजिटच्या म्हणजे 0.002 तर 2 झाला पहिला नॉन झिरो डिजिट, त्याच्या लेफ्ट हाताला, लेफ्टला म्हणजे डाव्या हाताला जे झिरोज असतात ते झिरोज नॉन सिग्निफिकंट फिगर्स असतात, आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स, ते सिग्निफिकंट फिगर्स नसतात. ओके, क्लिअर दिसत नाहीये का क्लिअर समजत कळत नाही? ओके, इकडे बघा, कीर्ती पवार एखादा नंबर सांग जो एक पेक्षा लहान आहे. नंबर टाइप कर जो एक पेक्षा लहान आहे, तुला जो वाटेल तो. मी विचारतोय कीर्ती पवार, एखादा नंबर जो एक पेक्षा लहान आहे असा नंबर तुला टाइप कर, कोणताही जो नंबर असेल तो सांग. मी काय विचारतोय? पवार, हा 0.00789. ओके चला, 0.00789. ओके, हा डेसिमल पॉइंट आहे बरोबर आहे. याच्या उजव्या हातात, उजवा हात हा, उजव्या हाताला हे 2 शून्य आणि हा फर्स्ट नॉन झिरो डिजिट आहे. 7 हा नॉन झिरो डिजिट आहे, तर त्याच्या डाव्या हातात, त्याच्या डाव्या हाताला, तर त्याच्या लेफ्टला आणि डेसिमल पॉइंटच्या राईटला जे झिरोज असतात, जे झिरोज असतात ते सिग्निफिकंट फिगर्स नसतात, आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स, सिग्निफिकंट फिगर्स नसतात. कळलं? पवार, पवार. ओके चला, तर जे if number is less than 1, zeros on right of the decimal point and left of the first non-zero digit are not significant. हे significant figure नसतात. पुढे चालायचं. नेक्स्ट, कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. कोणाला काय अडचण आहे? हा रूल समजलाय सर्वांना? सर्वांना हा रूल समजलाय का? चला पुढे. नेक्स्ट, if number is greater than 1, जर एखादा नंबर हा एक पेक्षा मोठा असेल the terminal zeros in number without a decimal point are not significant. Are not significant figures. आता एक नंबर आहे जो एक पेक्षा मोठा आहे, ते एक पेक्षा मोठा किती घ्या? 40, 40 किंवा किती घ्या? हे 12,300. ओके, हा नंबर एक पेक्षा मोठा आहे. यस, इट्स ग्रेटर दॅन 1. पहिला रूल काय सांगतो? पहिला रूल सांगतो ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट कोणकोणते? 1 2 3 ते सिग्निफिकंट फिगर. प्रश्न आहे हे 2 शून्य सिग्निफिकंट फिगर आहेत का नाही? प्रश्न काय आहे? शेवटचे 2 शून्य हे सिग्निफिकंट फिगर्स आहेत का नाही? आणि शेवटच्या 2 शून्याला काय म्हणले? टर्मिनल झिरोज. त्याला काय म्हणले आपण? टर्मिनल झिरोज. तर जर नंबर एक पेक्षा मोठा असेल
तर टर्मिनल झिरोज इन अ नंबर विदाउट डेसिमल पॉईंट, त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतोय का? या नंबर मध्ये कुठे डेसिमल पॉईंट आहे का? तर नाही. ओके, 112,300 हा नंबर आहे, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंटच नाहीये. तर जर असा नंबर असेल तर याच्यामध्ये जे टर्मिनल झिरोज असतात हे सिग्निफिकंट फिगर नसतात. ओके, सो these underlined zeros are not significant. हे काय नाही, सिग्निफिकंट फिगर्स नाही, are not significant figure. लक्षात आले? इफ गिवन नंबर आता दिसते का? ओके, तर हा जो नंबर आहे हा एक पेक्षा मोठा आहे 12,300, आणि याच्यामध्ये जे टर्मिनल झिरोज आहे तर ठीक आहे, पहिले 3 नंबर तर नॉन झिरो डिजिट आहेत तर ते ऑब्विसली सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण हे जे 2 शून्य आहेत हे 2 शून्य हे सिग्निफिकंट फिगर्स आहेत का नाही याच्यासाठी एक रूल आहे. तर इफ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट असेल तर टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट, टर्मिनल झिरोज हे सिग्निफिकंट फिगर्स नसतात. ओके, terminal zeros are not significant. Okay, so these two digits, these two zeros are not significant. Okay, समजले? समजले का? ओके, तर इथे डेसिमल पॉइंट नाही कुठं, म्हणून हा जो झिरोज असतील, हे जे 2 झिरोज असतील ते सिग्निफिकंट फिगर्स नसतील. ओके, नेक्स्ट. आता if number is greater than 1, as it is greater than 1, the terminal zeros in number with decimal point are significant figures. Example, तो 4.700 हा जो डिजिट आहे, हा जो नंबर आहे हा 4.7 म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे. पुन्हा इथे डेसिमल पॉइंट आहे, तर इथे या पॉइंट याच्यामध्ये हे जे झिरोज असतील टर्मिनल झिरोज हे काय असतील? सिग्निफिकंट फिगर्स असतील. जर डेसिमल पॉइंट नसेल तर टर्मिनल झिरो सिग्निफिकंट फिगर्स नसतात. जर डेसिमल पॉइंट असेल तर टर्मिनल झिरो सिग्निफिकंट फिगर्स असतात. ठीक आहे? ओके, समजलाय रूल? 5 नंबरचा रूल आहे काय? इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1 द टर्मिनल झिरोज इन अ नंबर विथ डेसिमल पॉइंट, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे असा नंबर, त्यामध्ये जे टर्मिनल झिरोज असतील ते सिग्निफिकंट फिगर्स असतील. हे सिग्निफिकंट फिगर्स असतील, कारण की काय डेसिमल, इथे डेसिमल पॉइंट नाहीये म्हणून हा सिग्निफिकंट फिगर्स नाहीये. म्हणून याच्यामध्ये फक्त तो 3च बेस सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 1 2 3. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 4 ला 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 4 7 0 0, हे 4 ला 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, नेक्स्ट रूल, इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1 द टर्मिनल झिरोज इन अ नंबर विथ अ डेसिमल पॉइंट, असा नंबर ज्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे त्याचे ते टर्मिनल झिरोज असतात ते सिग्निफिकंट फिगर्स असतात. ठीक आहे, समजलाय ना? रूल समजलाय का? काही अडचण नाही याच्यामध्ये, लगेच लक्षात यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्व रूल्स एक्सप्लेन करतो. काय? पहिला रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सर्व नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट फिगर्स असतात, म्हणजे झिरोच्या व्यतिरिक्त जे काही नंबर असेल तो सिग्निफिकंट फिगर असतो. ओके, त्याच्यानंतर दुसरा रूल काय? जर नंबर ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, दोन नॉन झिरो डिजिटच्या मधामध्ये जर एखादा शून्य असेल तर तो शून्य सिग्निफिकंट फिगर असतो. ओके, तिसरा रूल काय? जर नंबर 1 पेक्षा लहान असेल तर
zero on right of the decimal point and left of the first non-zero digit are significant. Are not significant. Sorry, are not significant. ते significant figure नसतात. If number is greater than 1, जर नंबर एक पेक्षा मोठा असेल आणि त्या नंबर मध्ये decimal point जर नसेल, तर त्या नंबरचे टर्मिनल झिरोज असतात, जे शेवटचे झिरोज असतात ते सिग्निफिकंट फिगर नसतात. ओके, ते सिग्निफिकंट फिगर नसतात. आणि ज्या नंबर मध्ये जो नंबर एक पेक्षा मोठा आहे पण त्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, तर त्याच्यामध्ये जे टर्मिनल झिरोज असतात ते सिग्निफिकंट फिगर्स असतात. ओके, समजले दोन्ही तिन्ही रूल, सर्व रूल समजले ते. यामध्ये कोणाला काय अडचण आहे? आणखी एक रूल काय आहे? एक रूल आहे, the choice of unit system, the choice of unit does not change the number of significant figure in given number. जर आपण युनिट जरी बदललं तर त्या दिलेल्या नंबर मधले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्सची संख्या बदलत नाही. ठीक आहे. लास्ट रूल काय आहे? इथे जागा नाही लिहिण्यासाठी मी तोंडी सांगतोय काय. The choice of unit does not change the significant figures in a given number. दिलेल्या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत याची संख्या युनिट बदलल्यानंतर बदलत नाही. म्हणजे युनिट जर आपण चेंज केलं, मिलीमीटरचं मीटर केलं किंवा मीटरचं सेंटीमीटर केलं, युनिट जरी बदललं तर त्या दिलेल्या नंबर मधल्या सिग्निफिकंट फिगरची संख्या बदलत नाही. ठीक आहे. ओके, तर मग आपण एक अडचण आली आहे इथे एक अडचण तयार होते या रूल बद्दल, या दोन रूल बद्दल, शेवटच्या दोन रूल. ठीक आहे. आपण आताच काय म्हणले की चॉईस ऑफ युनिट्स डज नॉट चेंज द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन अ गिवन नंबर. ठीक आहे. आपण एक उदाहरण घेऊ. समजा काय उदाहरण घेता येईल? 4.700 मीटर. उदाहरण काय घेऊ आपण? 4.700 मीटर. मला सांगायचं किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? पहिला रूल काय सांगतो? नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट फिगर असतात. तर 4 आणि 7 नॉन झिरो डिजिट आहेत. हे दोन्ही सिग्निफिकंट फिगर आहेत. हे दोन सिग्निफिकंट फिगर्स आहेत. इथं दुसरा रूल लागू पडतो का? नाही. इथं कोणताच झिरो दोन नॉन झिरो डिजिटच्या मधात नाही. दुसरा रूल लागू पडत नाही. तिसरा रूल, हा नंबर एक पेक्षा लहान आहे का? तर नाही, हा नंबर एक पेक्षा मोठा आहे. मग हा नंबर चौथा रूल एक पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे, पण इथे डेसिमल पॉइंट आहे नाही. सॉरी, हा नंबर विदाउट डेसिमल पॉइंट आहे का? तर नाही, चौथा रूल पण इथे लागू पडत नाही. लास्ट रूल काय सांगतो? इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1 अँड टर्मिनल झिरोज इन नंबर विथ डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. हे झिरो सिग्निफिकंट फिगर्स असतात, कारण इथं काय हा डेसिमल पॉइंट आहे. तर किती सिग्निफिकंट फिगर झाले? 4. किती सिग्निफिकंट फिगर झाले? 4 झाले. ओके ओके, ठीक आहे. पुढे मग आता याचं युनिट चेंज करू आपण. याचं युनिट काय करू आपण? मीटरचं काय करू? सेंटीमीटर करू. मीटरचं सेंटीमीटर केलं तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10^2 म्हणजे किती होईल? 470.0 सेंटीमीटर. आता इथे सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? हा पण नंबर कसा आहे? डेसिमल पॉइंटच्या सोबत आहे, म्हणून सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे? 4. इथे पण किती आहे? 4. आता या सेंटीमीटरचं मिलीमीटर करू. सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये जर केलं तर सेंटीमीटर म्हणजे किती? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. याला 10 ने मल्टिप्लेस करू, म्हणजे 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 4700. 4700 4700 मिलीमीटर. 4.700 मीटरचं सेंटीमीटर केलं तर किती आलं? 470.0 सेंटीमीटर. आता याचं पुन्हा मिलीमीटर मध्ये केलं तर किती आलं? 4700 मिलीमीटर. 4700 मिलीमीटर. आता मला सांगा हा नंबर कसा आहे? हा नंबर एक पेक्षा मोठा आहे. याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे का? नाही, डेसिमल पॉइंट नाही. डेसिमल पॉइंट जर नसेल तर ट्रेलिंग झिरोज काय नसतात? सिग्निफिकंट फिगर नसतात. म्हणजे हे शून्य सिग्निफिकंट फिगर नाही, तर सिग्निफिकंट फिगर संख्या किती झाली? तर 2च. आणि वरच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे? 4. ओके,
वरच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या काय 4 आहे, फक्त आपण काय केलं युनिट बदलले. मग आपल्याला हेच म्हणायचंय लास्ट रूल काय सांगतोय की choice of unit does not change the number of significant figures in a given number. दिलेल्या नंबर मध्ये choice of unit जे काय आपण युनिट निवडू त्यामुळे सिग्निफिकंट फिगर संख्या बदलत नाही. आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर किती फक्त दोनच बरोबर. आणि वरच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे 4. पण असं होता का यासाठी आपण एक आणखी एक मॉडिफाईड रूल तयार केलेला आहे. ठीक आहे. तर अशा केस मध्ये काय करायचं, अशा केस मध्ये हे जे मीटरचं सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचं मीटर मिलीमीटर हे जे आहे हे 10 च्या घातांकामध्ये लिहायचं. त्याला कशाच्या घातांकामध्ये लिहायचं 10 च्या घातांकामध्ये. ठीक आहे. तर मी ते एक्सप्लेन करतो. बरं रूल समजलं कसं सांगायचं मला इरेज करता येते. ठीक आहे. माझं बोलणं तुम्हाला कळेल का नाही मला माहित नाही. मी तुला सांगतो की युनिट जरी बदललं तर दिलेल्या नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या बदलत नाही. आता पहिला काय दिलं होतं आपल्याला 4.700 मीटर. याचं मी सेंटीमीटर मध्ये केलं तर ते किती होईल 470.0 सेंटीमीटर. याचं मी मिलीमीटर मध्ये केलं तर ते 4700 मिलीमीटर. आता इथं सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे, इथं सिग्निफिकंट फिगर संख्या आहे 4 रूल नुसार. इथं सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे 4. इथे किती आहे आपला लास्ट रूल काय सांगतो, जरी युनिट आपण बदललं तर सिग्निफिकंट फिगर संख्या बदलत नाही हा शेवटचा रूल सांगतो. बरोबर. मग इथं तर बदलणार आणि हा नंबर विदाउट डेसिमल पॉइंट आहे. नंबर विदाउट डेसिमल पॉइंट असेल तर टर्मिनल झिरोज हे सिग्निफिकंट फिगर्स नसतात. पण हे झिरो सिग्निफिकंट फिगर्स नाहीयेत. 4 आणि 7 दोनच सिग्निफिकंट फिगर्स जे नॉन झिरो डिजिट आहेत. म्हणजे इथं काय व्हायला रूलचं व्हायोलेशन व्हायले, इथं रूल आपला ब्रेक व्हायला. ओके. इथे रूल काय होतोय ब्रेक होतोय. तर मग अशा कंडिशन मध्ये अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला हे जे नंबर आहे ते कशाच्या घातांकामध्ये लिहायचं असतं 10 च्या घातांकामध्ये. कसं लक्षात तर 4.700 मीटर याचं मी सेंटीमीटर मध्ये केलं त्याला मी असं लिहू शकतो 4.700 into 10 raised to power minus plus 2 सेंटीमीटर. सॉरी मायनस प्लस 2 सेंटीमीटर. बरोबर. त्याचं मिलीमीटर मध्ये केलं सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये केलं तर 4.700 into 10 raised to power plus 3. आता इथे मी 10 च्या घातांकामध्ये लिहिले, कन्वर्जन पण केलं मीटरचं सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटरचं मिलीमीटर. इथे सिग्निफिकंट फिगर्सची संख्या किती आहे 4. इथे 4 इथे 4. ठीक आहे. इथे सिग्निफिकंट फिगर संख्या एक सारखी. पण पहिल्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं सिग्निफिकंट फिगर संख्या काय होत होती चेंज. तर आपल्या शेवटच्या दोन रूलचं व्हायोलेशन होऊ नये म्हणून आपण इथं काय करतोय जे जेव्हा आपण युनिटचं कन्वर्जन करतो त्यावेळेस आपण जे नंबर आहे तो 10 च्या घातांकामध्ये लिहितो. ठीक आहे. त्यालाच म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. पुढचा टॉपिक आपला तोच आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगरची संख्या बदलत नाही दिलेल्या नंबर. ठीक आहे. तर या रूल्स मध्ये कोणाला काय अडचण आहे का, या सर्व रूल्स मध्ये कोणाला काही अडचण आहे तर आपण एक उदाहरण घेऊ बुक मधलं आहे. उदाहरण तेवढं घेऊ नंतर थांबू. Write down the number of significant figure in following. खाली काय नंबर दिले त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे ते सांगा मला. पहिला नंबर आहे 0.003 मीटर स्क्वेअर. हा पहिला नंबर आहे. दुसरा नंबर आहे 0.1250. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते सांगायचे.
तिसरा आहे 6.4 into 10 raised to power minus 6. त्यानंतर आहे 1.6 into 10 raised to power minus 90. And last आहे 9.1 into 10 raised to power minus 31 kg. आता याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते सांगायचे प्रत्येक नंबर मध्ये. पहिल्या नंबर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 0.003 मीटर स्क्वेअर. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? एकच. बरोबर आहे. कारण की हा जो नंबर आहे हा एक पेक्षा लहान आहे. एक पेक्षा लहान असेल तर डेसिमलच्या राईट कडे आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट कडे असणारे जे झिरोज असतात ते सिग्निफिकंट फिगर नसतात. हे झिरोज डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या राईट कडे, तर हे डेसिमल पॉइंटच्या राईट कडे आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट कडे आहेत. तर हे झिरोज सिग्निफिकंट फिगर नसतात. इथं फक्त एकच नॉन झिरो डिजिट आहे 3, तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या किती आहे? 1. पहिल्या नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर संख्या किती? 1 आहे. दुसऱ्या मध्ये इथे रूल लागू पडतो कोणता? पहिला आणि आय थिंक 5. बरोबर. हा नंबर पण 1 पेक्षा लहान आहे. ओके. इथं नॉन झिरो डिजिट आहे 3, पण हा झिरो सिग्निफिकंट फिगर आहे का नाही? हा नंबर विथ डेसिमल पॉइंट. आणि जर नंबर विथ डेसिमल पॉइंट असेल तर टर्मिनल झिरो हा सिग्निफिकंट फिगर असतो. ओके. मग याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1 2 3 आणि हा 4. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 2. सरळ नॉन झिरो डिजिट किती? 2. याच्यामध्ये पण 2 आणि याच्यामध्ये पण किती आहेत? 2. याचा आन्सर असेल 1 4 2 2 2. ठीक आहे. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला असे प्रश्न विचारतात. खूप सोपा प्रश्न आहे. मला वाटत नाही जेडब्ल्यू नीटला विचारतील, पण माइंड बी एखाद्या वेळेस विचारू शकतात की बाबा दिलेल्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते सांगा. तर तुम्हाला रूल्स माहिती पाहिजेत, आणि रूल्स जर माहिती असतील आणि ते व्यवस्थित समजलेले असतील तरच तुम्ही ते सिग्निफिकंट फिगर्सची संख्या सांगू शकता. ओके. कोणाला काय अडचण या प्रॉब्लेम मध्ये? तर सध्या आपण इथंच थांबू. उद्या काय आणखी याच्यावरचे प्रॉब्लेम्स आणि राउंडिंग ऑफचे रूल्स, राउंडिंग ऑफ राउंड फिगर. तर आपण कसं म्हणतो 99 रुपये आहेत माझ्याकडे, तर जवळपास किती? 100. आपण राउंड फिगर मध्ये म्हणतो आपल्याकडे 100 रुपये. राउंडिंग ऑफचे नियम काय आहेत? कोणत्या कंडिशन मध्ये राउंड फिगर घ्यायचा, कोणत्या कंडिशन मध्ये नाही घ्यायचा, त्याचे रूल्स आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. ओके. थँक्यू. बाय. हे केलं ना रेकॉर्डिंग नाही.